कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। वाकुलिया ब्रह्मदिका, वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नितिम नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। गोरक्षे जालिंदर चरपटाश्य अणभंग कानेप मच्छिंद्र आद्या, चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा रे भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धा। धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा। राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास, सुमिरन सुमंगल कुशल रे मागत तुलसीदास। जयांचे करूया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंच्या आदी नमस्कारुनी आता प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेविकरता निवडलेला अभंग। वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील गवळणी प्रकरणातील अभंग आपल्या पुढे काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे। ही जी गवळण आहे ती आपल्या सर्वांच्या बहुपरिचित पाठांतरातली। आपण सर्वजण अभिरत अखंडपणे ही गवळण म्हटल्याशिवाय काला पूर्ण करत नाही, अशी ही गवळण आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली आहे। आज इथे श्री क्षेत्र टाकळी कदीम या गावामध्ये गेले 38 वर्ष अखंडपणे अभिरत पूर्ण झालेली आहेत। तेव्हापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला। समस्त ग्रामस्थ, आयोजक, संयोजक, सप्ताह कमिटी आणि आपण गावकरी मंडळी एकत्र येऊन हा कार्यक्रम इथे करत असतात। मागच्या वर्षी समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांच्या आग्रहाने या गावात प्रथमतः येण्याचा योग प्राप्त झाला ते चंदिल भाऊ परिवार, आणि त्यांना माझ्यापर्यंत आणण्याकरता आमचे काशीनाथ भाऊ कुकलारे सरपंच आघाड्यांचे त्या माध्यमातून इथे येण्याचा योग प्राप्त झाला। याही वर्षी अत्यंत श्रद्धेने आग्रहाने मला त्यांनी घेऊन आले, त्यांना धन्यवाद देतो। या ठिकाणी आल्यानंतर गायनाचार्य ज्यांची सवय आपल्या सर्वांना झालेली आहे ते सवय महाराज पाहिल्यावर जरा बरं वाटलं, कोट घालून जरा वाजवा, चांगल्या वाजवाना जरा सवय महाराज पाहिले बरं वाटलं। दुसरं असं आहे की ज्यांची चाल आपण ऐकली आता, ज्यांनी प्रारंभ केला ते प्रारंभ करणारे, जेव्हा मी आज सकाळी माझ्या काही लोकांना पत्रिका पाठवल्या, मला लोणीवरनं एक मेसेज आला होता की महाराज आजचे गायक फार सुंदर आहे, शितुळे पाटील परिवार, गायनाचार्य 2 मुली आहेत लोणीतल्या, आणि त्या संगीत विशारद आहे। त्यांच्या घरच्यांनी मला मेसेज टाकला की महाराज दिवटे महाराज आज गायला आहे, फार सुंदर आवाज आहे। मला उत्सुकता निर्माण झाली होती, की महाराज कधी भेटतील, पण मी ते मेसेज सकाळी गडबडीमुळे परत विसरून गेलो। पण जेव्हा चाल ऐकली मी म्हटलं आमच्या अडभंगनाथ दर्शनला पण कीर्तन आलं पाहिजे। आणि म्हणून आमच्या शिष्यांना सांगितलं अरे महाराज गायला आहेत तर जरा आज घेऊया आपण, आणि महाराजांकरता एकदा जोरात टाळी वाजवताना विनंती आहे, तुम्ही अशी कंजूशी केली तर मग कसं कीर्तन करणार मी।
एक तर माझ्या कीर्तनात तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे टायमिंगचा. माझी वेळ 10च्या 12 होती, मी बरोबर 10लाच आलेलो आहे, पण आमचे चंदिल भाऊ म्हटले जरा 1 तास लेट करा. मग आम्ही थोडं रस्त्याने लेट केला, पण इथं आल्यावर बी अजून चालूच होतं आपली मिरवणूक. आता मला मदत करा, एकदा दिवटे महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या. धन्यवाद. दुसरे पाहिले आमचे पखवादे, माझे प्रेमाचीच आहे, मागच्या वर्षी होते, अनेक ठिकाणी भेटतात. हरिभक्ती पारायण अर्जुन महाराज ठोंबरे, त्यांनाही धन्यवाद देतो. सुंदर मृदुंग आहे, सुंदर गोड आवाज आहे. आमच्याबरोबर लखनगिरी महाराज, इकडचे दुसरे गायनाचार्य, इकडे अवतडे महाराज ना, किशोर महाराज आहे. धन्यवाद. गंध लांबूनच दिसला होता किशोर महाराजांचा. गायनाचार्य आहेत, विनयकरेपासून टाळकरी आणि सगळे तुळशीवाल्या, इकडचे सगळे भजनी मंडळी, टाळकरी, मला सर्वांची नावं ल्यात नाही. सर्वांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर संभाजीनगरवरून किशोर पाटील बांद्रे साहेब आणि रूपचंद पाटील कराळे साहेब इथं आवर्जून आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आगाठ आणून आमचे सरपंच काशीनाथ पाटील कुबलारे साहेब आणि अनिल भाऊ या ठिकाणी आवर्जून आल्याबद्दल तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो. आमच्या ताई पण इथे आहे. खरं जावयाच्याच घरी कार्यक्रम म्हणल्यावर महाराजांना घेऊन जायचा आनंद वेगळाच आहे, आणि म्हणून आमच्या या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. सर्वांना धन्यवाद देतो. उपस्थित सर्व बरोबर तुम्ही आहात ताई, धन्यवाद. सगळेजण परिचित अपरिचित, मला नावं सर्वांची ज्ञात नाही बरं का विनेकरी महाराज, सर्वांची नावं ज्ञात नाही, पण महाराज तुम्हालाही धन्यवाद. शिष्टीमाले राजू भाऊ निमशे पाटील, आपल्यालाही धन्यवाद. मग आलेले सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या विचाराला प्रारंभ करतो. श्रीराम जय राम जय जय राम. हॅलो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम. अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. पुढे 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 सरका, पुढे पुढे सरका, पुढे पुढे सरका. अवधपुर म्हणा म्हणा रे पुढे पुढे सरका जरा, महिला पुरुष सर्व. पतित पावन सीताराम. अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम. हरि अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम. अवधपुरी के राजा राम, पतित पावन सीताराम. जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. 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 जय 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 श्रीराम. जरा एक घोषणा करे ना, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की बोलो रे भाई, सब संतान की जय. पंढरीनाथ भगवान की. आवाज चांगला आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचं भजन करणं यावत जीवाचं आद्य कर्तव्य. त्याकरता अखंड हरिनाम सप्ताह, या नाम सप्ताहामध्ये 38 वर्ष झाली आपण सर्वजण भक्ती करतात. वारकरी संप्रदायाच्या नियमात आणि परंपरेमध्ये अशी काही पद्धत आहे,
वारकरी संप्रदाय म्हटलं की कीर्तन सप्ताह म्हटलं की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील कीर्तन असावं, 7व्या दिवशी मागणीपर प्रकरणातील कीर्तन असावं आणि 8व्या दिवशी गवळणी प्रकरणातील कीर्तन असावं. हा नेम आहे, हा लिखित नाहीये, अलिखित नेम घातलेला आहे संप्रदायाने. अलिखित. पहिल्या दिवशी नाम ज्याचं गायचंय ते नाम काय सांगताय? मंगल भवन अमंगल हारी, द्रव वसु दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम सिया राम, जय जय राम, राम सिया राम सिया राम. ते मंगल नाव आहे आणि सर्व संकट हरून घेत आहे. मंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, अंध्र बसु दशरथ अजिर बिहारी. बेड़ पड़ी जब भक्त पुकारी, दूर करो प्रभु दुख हमारे. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर जन मेरा, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. राम सिया राम, जय जय राम सिया राम, राम सिया राम सिया राम, जय जय राम. त्या रामाचं नाव घेतलं की सगळे अमंगल काम मंगल होतात. म्हणून आमच्या समाजामध्ये एक परंपरा आहे, भेटले की माणसं राम 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 म्हणतो की नाही? कोणी भेटले काय करतो? राम 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 म्हणतो. राम म्हटल्याने पाप निघून जातात, म म्हटल्याने मधी येत नाही. र म्हटल्याने पाप पळून जातात आणि म म्हणतानी तोंड मिटतं म्हणून ते मध्ये येत नाही. रा उकार मात्रेनं, रा शब्दाने तोंड उघडतं, केलेले पाप बाहेर पडतात. रा म्हणतानी तोंड उघडावा लागेल, म म्हणतानी म कपाट वाचन, म म्हणतानी पुन्हा तोंड मिटवावा लागेल. रा म्हणायचं असेल तोंड बंद करून जमणार नाही, म म्हणायचं असेल तोंड उघडं ठेवून जमणार नाही, आणि पटत नसेल तर प्रयोग करा, पण इथं नाही, घरी गेल्यावर कीर्तन. म्हणजे नसल पटत एखाद्याला तर करायला हरकत नाही. रा म्हणतानी तोंड उघडावा लागेल, म म्हणतानी तोंड मिटावाच लागेल. बरं का? कळलं दादा तुला? हा, याला सुद्धा कळलं. बरं झालं, तुम्हाला कळलं महाराज. वा वा, काय ऐकू तुझं. वा, बघा ना, लहान लहान मुलं जसे देवाघरचे मुलं दागिने येते ना, बस जमलं. ते लहान मुलं बघा ना किती आलेले सुंदर. राम शब्द म्हणला पाहिजे. म्हणून परंपरा आमची आहे, सकाळी उठला की रामाचं भजन करतो, रामाचं चिंतन करतो, आणि त्याला रामाचा प्रहार म्हटलेला आहे. पहाटच्या वेळेला आम्ही ब्रह्ममुहूर्त म्हणतो आहे शास्त्रामध्ये, पण साधी लोक त्याला रामप्रहर म्हणतात. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणजे जरा अवघडच आहे. ब्रह्ममुहूर्त जर शब्द अवघड आहे ना, पण रामाचं प्रहार म्हटलं की सोपं आहे. मग असा जो भगवंत आहे त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. तो जो देव आहे, तो जो ईश्वर आहे, तो जो परमेश्वर आहे, तो जगदेश्वर आहे, तो सर्वेश्वर आहे, त्याला आम्ही ईश्वर म्हणतो. मग असा ईश्वर तो कसा आहे, कुठे आहे, कसा असतो, याचं चिंतन करण्याकरता हा सप्ताह आहे. याचं चिंतन करण्याकरता सप्ताह आहे. सप्ताहामध्ये मी 3 परंपरा सांगितल्या, आणि इतर ज्या परंपरा आहे तिथे मात्र भक्ती, प्रेम, वैराग्य, इतर गोष्टी. भक्ती प्रेमाभरित गोष्टी इतर न कराव्या, आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती जुराव्या. भक्ती प्रेम इतर गोष्टी इतर करून आहे, आणि भक्ती ज्ञान वैराग्य ह्या गोष्टी तिथे चालतात. म्हणून मायबापांनो, ही मर्यादा संप्रदायाची. सप्ताह सुरू आहे, सप्ताहामध्ये काही व्रत केलं पाहिजे, काही व्रत केलं पाहिजे, वैकल्य केलं पाहिजे, काही अनुष्ठान केलं पाहिजे. वर्षभर आम्ही प्रपंच करत असतो, वर्षभर आम्ही राजकारण करत असतो, वर्षभर आम्ही समाजकारण करत असतो, पण या परमार्थातल्या 7 दिवसामध्ये काहींनी नेम धरला पाहिजे. मी आतापर्यंत फार बोलतो, मौन धरलं पाहिजे. निदान 7 दिवस तरी मौन धरलं की तुम्ही 7 दिवस केलं की भगवंत सुद्धा तुम्हाला 7 देईल 8व्या दिवशी. मौन धरलं पाहिजे. काहींनी व्रत केलं पाहिजे, उपवास केला पाहिजे, काहींनी नामस्मरणच केलं पाहिजे,
आणि निदान एखादा खोटं बोलत असेल तर 7 दिवस तरी नाही बोलला पाहिजे. म्हणजे आपल्या भागातलं नाही सांगत, सप्ताहातले नियम सांगतो. काही बिडी पेत असेल तर निदान 7 दिवस ती बंद केली पाहिजे. वा. तंबाखू खात असेल निदान 7 दिवस ती बंद केली पाहिजे. आणि 7 दिवस जर बंद केली तर भगवंत तुम्हाला साथ देईल. हे सप्ताह त्याच्याकरता आहे. 7 दिवस सतत भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम यतंत शेदव्रतः नमस्येंत माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे अर्जुना, तू सतत चिंतन कर. तरी कीर्तनाचे नी नटनाचे. कीर्तन करतोय ना, मग 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं तरी कीर्तनाचे नी नटनाचे नासिले व्यवसाय प्राचिताचे. ये नामच नाही पापाचे ऐसे होय. पापाचं नाव राहणार नाही जिथे चिंतन करत गेले तर. चिंतन केलं पाहिजे त्या भगवंताचं चिंतन. ज्याला जो देव आवडेल त्याचं. गुरुमंत्र घेतला असेल गुरुमंत्राचं. प्रत्येकाने गुरु करा. गुरु नसेल जीवन निष्फळ होईल. गुरुशिवाय जीवन सफळ होऊ शकत नाही. मग गुरु केल्याशिवाय भक्ती चालत नाही. गुरुशिवाय मंत्र मिळू शकत नाही. आणि गुरु मंत्र जपल्याशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. म्हणून मंत्र मूलम गुरुर्वाक्य, ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्य, मोक्ष मूलम गुरु कृपा. गुरु कृपाशिवाय मोक्ष मिळत नाही. मग गुरुमंत्र जो असेल त्याचा जप केला पाहिजे, त्याचा अनुष्ठान केला पाहिजे. आणि त्या गुरुमंत्राचा जप केला की फलद्रूप आपलं संसार आणि जीवन होत असतं. म्हणून माय बापांनो, प्रत्येकानं चिंतन करावा, प्रत्येकाने नामस्मरण करावा. आमच्या पूर्वीच्या महिला किती भारी होत्या. त्या जातेवर दळण दळायच्या तेव्हा भगवंताचं चिंतन करायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, आणि वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. जुन्या म्हाताऱ्याला कळलं असेल, नवीनला जातेच नाही. आता नवीन जातच नाही. जात्याकडे तर गिरणीवर जातात, चक्कीवर जातात ना. आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. पूर्वीच्या काळी मात्र म्हाताऱ्या जळलेले की नाही. आता न ठेवायला मावशी खरं सांगा, तुम्ही दळले की नाही? दळलेलं आहे. आजी तुम्ही? आमच्या सरपंचताई जुन्या काळात जाते असायची बरं का. काशीनाथ भाऊ जुने दळायचे आणि ते जातेवर भजन करायचे आणि देवाला बोलवायचे. काय आनंद होता महाराज, काय आनंद होता त्या काळात. किशोर भाऊ ज्या वेळेस जातीवर दळायचे पाटील, आनंद असायचा महाराज. तो भगवान परमात्म्याला ये रे बा विठ्ठला. काय भावना आहे महाराज. जाण्याबाईनी त्या देवाला जळायला बोलवलं. दळिता कांडिता जेविता गे माये, दळिता कांडिता जेविता गे माये. हरी दळिता कांडिता जेविता गे माये, दळिता कांडिता जेविता गे माये. दळिता कांडिता जेविता गे माये, दळिता कांडिता जेविता गे माये. दळिता कांडिता जेविता गे माये, दळिता कांडिता जेविता गे माये. पुढं काय? हो पुढच्या वेळेस चांगलं परत. दळिता कांडिता जेविता गे, म्हणजे दळताना असू द्या कांडताना असू द्या. नाथ महाराज म्हणतात हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, आणि सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला जने हरी बोला बीजने. म्हणजे अर्थात तुम्ही काही करा पण हरीचं चिंतन करा. मग तिथे दळताना दळत असताना बोलवता की नाही, ये देवा ये देवा ये, ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर हा तिसरा, सासू आणि सासरा
धीर हा तिसरा वव्या गाऊ परतरा तू ये रे बा विठ्ठला वव्या गाऊ परतरा तू ये रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा जणी जाते गाईला कीर्ती राहीला जण्याबाई ज्या ठिकाणी दळत असताना महाराज म्हणतात जणी जाते गाईला कीर्ती राहीला थोडासा लाभ होईल तू ये रे विठ्ठला विठ्ठला रे ये रे बा विठ्ठला काय भाव आहे महाराज जण्याबाई ज्या वेळेस देवाशी बोलत होती हे देवा ये तुझ्याशिवाय मला कोणी नाही का नाही मी दळीन एकली का नाही मी दळीन एकली हा एकले दळीता सिल्ले हात लावे वयले का नाही मी दळीन एकली का नाही मी दळीन एकली का नाही मी दळीन एका नाही दळू लागायला ये का नाही मी दळीना एकले दळीता सिनले हात लावे वहिली आता दळू लागायला का नाही कृष्णाई विठाई ये आणि म्हणून त्याला आमचा संप्रदायाचे वारकऱ्यांनी काय सांगितलं रंगा जई वो ये 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 रंगा जई वो रंगा जई वो ये 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 रंगा जई वो मिठाई माझी कृष्णाई का नाही मिठाई गिराई माझी कृष्णाई का नाही मिठाई गिराई माझी कृष्णाई का नाही मिठाई गिराई माझी कृष्णाई का नाही रंगा जई वो ये रंगा जई वो ये रंगा जई वो ये रंगा जई वो ये विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही रंगा जई वो ये रंगा जई वो ये रंगा जई वो ये रंगा रंगा ये तू दळू लागायला काय भाव आहे असा असणारा देव सर्व काम करायला येत होता आणि सर्व काम करत होता मग सर्व काम करणारा जो देव आहे त्याला आमच्या भक्तांनी हृदयामध्ये धारण केलं हृदयामध्ये धारण करून त्याचं नामस्मरण करू लागले त्याचं चिंतन करू लागले आमच्या जनेबाईचा सुंदर अभंग आहे हृदय बंदी खाना केला धरिला पंढरीचा चोर शाबाश धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर गळा बांधुनिया दोर धरिला पंढरीचा चोर धरिला
एकदा जोरात. तो देव धरला जनाबाईने, धरेला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. बर तू कुठे धरला? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आत विठ्ठल कोंडलेला आहे, हृदयात तू खाना केला. मग हृदयातच देवाला स्मरलं पाहिजे, हृदयात त्याला धरलं पाहिजे, देवाला हृदयात ठेवलं पाहिजे, गुरुला हृदयात ठेवलं पाहिजे, तेव्हा आपलं जीवन सफल होतं. आम्ही हृदयात नको त्याला ठेवतो, त्याच्यामुळे जीवन निष्फळ होतं. ध्यानात ठेवा. कोणाच्या हृदयात काय असेल कोणाच्या काही सांगता येत नाही. काहींच्या हृदयात जरी इथे कीर्तनाला आले तर गाईच घेऊन येतात, काहींच्या हृदयात कापूस याचा राहिला तेच घेऊन येतात, काहींच्या हृदयात मिरच्या राहिल्या नंदायच्या तेवढ्याच घेऊन येतात. काय आणतील सांगता येत नाही हृदयामध्ये. प्रपंचिक माणसं बसले जरी कीर्तनात असतात, मनात दुसरंच येत राहतं. खरं सांगा, खरं आहे की नाही टाकळीवाले? सांगा तुम्ही, म्हणजे खरं सांगा. बसलेले जरी इथं असले तर मन हे फार विचित्र आहे, कुठेही जातं आणि मनात त्या गोष्टी आणल्या का ते हृदयात ठेवतात. आणतात मनाने, ठेवतात हृदयात. ध्यानात ठेवा. आणणारं मन आहे, ठेवणारं हृदय आहे. हृदयात मनाने घेऊन आले की ठेवणारं हृदय आहे की नाही महाराज? खरं सांगा, खरं सांगा. मग हृदयात याला ठेवण्यापेक्षा आमच्या संतांनी देवाला ठेवलेलं आहे, आमच्या संतांनी गुरुला ठेवलेलं आहे. गुरु आणि देवाला ठेवलं तर जीवन सफल होत असतं महाराज. दोनच जण आपल्याला संकटात कामाला येतात, तिसरा माणूस अजून जन्माला आला नाही, कामाला आला नाही बरं का महाराज. कारण तेथे कोणी सोडविना एका चक्रपाणी वाचून, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. एक सद्गुरु आहे, एक सद्गुरु आणि एक चक्रपाणी अर्थात ईश्वर आहे. दोनच कामाला येईल, तिसरा माणूस जन्माला आला नाही. मग तिसरा जर कामाला आला नसेल, जन्माला आला नसेल आणि कामाला येणार नसेल तर तिसऱ्याला जागा दिली पाहिजे का? तुम्ही जागी आहे का सगळे? म्हणजे आज आता शेवटचा दिवस आहे ना, 38 वर्षापासून जागी आहे ना, पण कल्पना करा. मग दुसऱ्याला हृदय देऊ नका. आता हे जे हृदय महाराज, हे जे हृदय ना, हे कोणाला देण्याकरता नाहीये, कोणा मागा लागण्याकरता नाहीये. असं जीवन जगा, असं जीवन जगा. कोणालाही हृदय देऊ नका, कोणाच्या मागे लागू नका. तुम्ही जीवन असं जगा, लोक तुमच्या मागे आली पाहिजे, असं आदर्शमय जीवन जगा. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, असं कार्य करा, ऐसी करनी कर चलो जग रोए और हम हंसे, चदरिया जीनी रे जीनी, राम नाम रस पीनी, चदरिया जीनी रे जीनी, राम नाम रस पीनी, चदरिया जीनी रे जीनी, राम नाम रस पीनी, चदरिया जीनी रे जीनी। किती सुंदर दोहा महाराजांनी गायला. कबीरा हम जब पैदा हुए हम रोए जग हासे, पण ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए, रोए रे हम हसे जग रोए, रोए रे. महाराजांनी गायलं ते सांगू, मला एवढं नाही येत ते. नाही, आम्ही वारकरी माणसं, साधू संत. महाराजांनी गोड गायलं ते सांगत होतो. सवय बाबा महाराजांनी सुंदर. ऐसी करणी कर चलो, करणी अशी करा, माझा विषय काय देणार. शेवटी आम्ही ज्यावेळी जन्माला येतो आम्ही रडत येतो, लोक हसत असतात. शेवटी आमचं कार्य असं पाहिजे, आम्ही जाताना आम्ही हसत हसत गेलो पाहिजे, लोक आमच्यासाठी रडले पाहिजे. त्याला जीवन माझे गुरुवरे नारंगिरी महाराजांनी या जगाचा निरूप घेतला. लाखो लोक रडत होते. ज्यावेळेस आम्ही जवळून पाहिलंय, आम्ही तर 16 दिवस विधेय अवस्थेत होतो.
ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला जग दाखवलं, जगातलं ज्ञान दाखवलं. आमचा जन्म जरी आईवडिलांनी वेगळ्या गावाला दिला असेल तर जगातला ज्ञानाचा जन्म नारायणगिरी बाबांनी दिला. आणि त्यांनीही जगात जे ज्ञान दिलं, हा जो जन्म दिला, त्यांचे उपकार काय विसरणार. तेव्हा त्यांचा ज्यावेळेस अंतकाळ अर्थात पूर्ण आहुती ज्यावेळेस झाली आणि पूर्णत्वाला बाबा ब्रह्मरूप झाले, तेव्हा लाखो लोक रडत होते, लाखो संत रडत होते. असं कार्य ज्यांचं होतं ते नारायणगिरी महाराज. आपणही असं केलं पाहिजे, आपणही असं केलं पाहिजे. महापुरुष जेव्हा जातात, महापुरुष जेव्हा आपल्याला सोडून जातात, तेव्हा ते हसत हसत जन्मातून निघून जातात. आणि महापुरुष गेल्यानंतर सगळा समाज रडत असतो. ऐशी करणे कर चलो हम हसे जग रोये. कार्य असं करा महाराज. जाताना समाजाला कोणाला तरी वाटलं पाहिजे की आमचे व्यक्ती गेले, आमचे जवळचे गेले, आमचे मित्र गेले, आमचे ज्येष्ठ गेले, आमचे मार्गदर्शक गेले, त्यांच्या वाचून आमचं जीवन कसं चालणार आहे, अशी आठवण पलापलाला झाली पाहिजे, क्षणाक्षणाला झाली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेत त्यांची आठवण आली पाहिजे. असं कार्य पाहिजे. नाहीतर मग बरं झालं पिढ्या गेली, असे माणसं जन्माला येतात. काही माणसं म्हणतात बरं झालं, लईच त्रास होता, गेले, बरं झालं. बरं झालं म्हणणारे नाही जन्माला आले पाहिजे. फार वाईट झालं, आमच्यातून निघून गेले. असं कार्य जर केलं तर जीवन धन्य होतं माय बाप. आणि म्हणून असं कार्य करा. कीर्तन प्रवचन फार ऐकतात आपण, पण आचरणात किती आणतो. बरेच महाराज उघडून पिले, म्हणजे लोकांनी बरं का, आपल्या गावातलं, तरी पण फरकच नाही. आणि जर फरक नसेल तर कीर्तन हे कशा करताय. हे टाइमपास म्हणून साधन नाहीये महाराज. कीर्तन ही विनोदाची गोष्ट नाहीये, टाइमपास नाहीये, उद्धाराचं साधन आहे. हे जगातलं सर्वात मोठं व्यासपीठ हे नारदाचं. याच्यापेक्षा दुसरं व्यासपीठ जगात असू शकत नाही श्रेष्ठ महाराज. म्हणून इथे आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. आत्म उद्धाराचा मार्ग आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो कळाला पाहिजे आणि तो आचरणात आणला पाहिजे आणि तो ध्यान करून निधिध्यास केला पाहिजे. तेव्हा जीवन सफल होत असतं. आमच्या वागण्यामुळे, आमच्या बोलण्यामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना. आमच्या कार्यामुळे कोणाला इजा तर पोचत नाही ना. आमच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळं इतरांना त्रास होत नसेल तर आमचं जीवन बरं आहे. नाहीतर दुसऱ्याला त्रास होणारं जीवन असेल तर ते पाप आहे मायबाप. म्हणून असं वागू नका की आमच्या बोलण्यामुळे त्रास होईल, आमच्या वागण्यामुळे त्रास होईल, आमच्या कार्यामुळे त्रास होईल. असं वागणंच पाप आहे. आणि आमच्या बोलण्यामुळे जर दुसऱ्याला समाधान मिळत असेल, सुख मिळत असेल तर हेच पुण्य आहे मायबापांनो. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, अनेक नये जुड्या जोडा दुजी असे. रामायणामध्ये फार सुंदर तुळशीदास सांगतात, परहित बसे जिनके मन माई, परहित बसे जिनके मन माई, तिनका वो दुर्लभ जगत कछुनाई, तिनका वो दुर्लभ जगत कछुनाई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. परहित बसे जिनके मन माई, परहित बसे जिनके मन माई, तिनका वो दुर्लभ जगत कछुनाई, तिनका वो दुर्लभ जगत कछुनाई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम सिया राम. गरल सुधारी पुकराई मिताई, गरल सुधारी पुकराई मिताई, गोपद सिंधु अनल सितनाई, गोपद सिंधु अनल सितनाई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम सिया राम. वये सोई दो राम रति राखा, वये सोई दो राम रति राखा, को करी तर्क बड़ा वही नाथा, को करी तर्क बड़ा वही नाथा. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. परहित बसे जिनके मन माई, तिनका वो दुर्लभ जगत कछुनाई.
परहिताची भावना ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला जगात काही कमी पडत नाही त्याला. म्हणून परोपकार करणं हे पुण्य आहे आणि हे पुण्य आम्हाला सहज करता येत. आपल्या दारात कोणी अतिथी आला तर एक भाकर आणि तांबर पाणी देत चला. तो ओळखीचा असू अथवा नसू त्याला अतिथी म्हणतो आपण. जर आला नाही, गाय दारात आली चतकूर भाकर द्या. गाय नाही आली, पक्षाला मुठभर धान्य टाका, कमी नाही पडणार तुम्हाला. एखादं झाड असेल तिथं थोडी साखर नेऊन टाका, मुंग्या तिथं साखर खातील, जीवन सफल होईल. मला हे छोटे छोटे यज्ञ आहेत, प्रत्येकाने केले पाहिजे. आणि हे करता करता भगवंताचं चिंतन, भगवंताचं भजन, नामस्मरण केलं की तो देव मिळतो आम्हाला. मग तो देव हृदयामध्ये धारण केलेला आहे आमच्या संतांनी, आम्ही केला पाहिजे. तो देव कंठामध्ये धारण केलेला आहे आमच्या संतांनी, आपणही केला पाहिजे. मग तुकोबाराय म्हणाले, गोपिकांनी त्या देवाला कुठे धारण केलं आणि त्या ठिकाणी कसं नामस्मरण केलं. अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरिला कृष्ण मनी, 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 कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, सर्व मला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी कालावाटू एकामेका, कालावाटू एकामेका, कालावाटू एकामेका, कालावाटू एकामेका, कालावाटू कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी डबल बर. कधीतरीच असं ऐकायला भेटतं ना, मग मजा येते. धन्यवाद. कंठी धरिला कृष्ण म्हणे, अवघा जनी प्रकाश, कंठामध्ये त्याला धारण केलं आणि मग काय परिणाम झाला, जगात त्याचा प्रकाश पडला. मग कृष्णामुळे कंठामध्ये धारण केल्यानंतर जगात प्रकाश पडतो. कृष्ण म्हणजे सावळा, कृष्ण म्हणजे काळा नाही म्हणता येणार, पण सावळा. आणि खऱ्या अर्थाने काळ्याला सावळं म्हणताय, सावळ्यालाच काळं म्हणलेलं आहे. पण काळ्याला जर काळं म्हणणं बरं वाटत नाही, तसं लोक त्याला सावळा म्हणतात. बस बस, सावळा राम. तसं कृष्ण त्याला सावळा म्हणतात. कृष्ण मणी जो आहे, कृष्ण म्हणजे सावळा, काळा. मग तो काळा मणी, सावळा मणी, काळा मणी गळ्यात घातल्यावर काय फायदा होतो, जगात त्याचा प्रकाश पडतो, जगात त्याला किंमत मिळते आणि जगात त्याला मान मिळतो.
त्या मण्यामुळं. पटत नसेल तर माता बहिणी तुमच्या गळ्यात कोणते मणी, काळी मणी की नाही? निदान होतं म्हणा ना. हो 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 असं निदान. महिलांचं किती सोनं असू द्या अंगावर, पण जर ते 2 मणी नसेल तर महिलाला किंमत नाही. म्हणजे माफ करा बरं का माताजी, तुम्ही सगळेजण श्रेष्ठ आहात, पण सगळ्यांना किंमत कशामुळे? जर बोला ना, मण्यामुळं. आणि त्या मण्यामुळं धन्यामुळं किंमत मिळाली. तो धनी म्हणून मणी आहे. काळा मणी कशामुळं मिळाला? त्यांना धनी मिळाला आणि धन्यामुळेच मणी. कळालं ना? म्हणजे मण्याचं हे जे प्रतीक आहे ते धन्याचं प्रतीक मण्यात आहे. धनी म्हणजे पती, पतीमुळं पत्नीला तो मणी मिळाला. लक्षात येतं ना? पत्नीला तो मणी मिळाला म्हणजे परमेश्वर मिळाला, अर्थात पती मिळाला. आणि पती मिळाल्यामुळे पत्नीची किंमत जगात वाढली. का? तिच्याकडे किती सोनं असू द्या, किती ऐश्वर्य असू द्या, पण काळी पोत नसेल तर तिचा गळा सोना दिसतो महाराज. किती श्रीमंत असू द्या, पण काळी पोत गळ्यात नसेल आणि काळी मणी गळ्यात नसेल तर ती बाई ती शोभत नाही महाराज. मण्याशिवाय तिला किंमतच नाही, धन्याशिवाय तिला किंमत नाही. आणि धन्यामुळेच तिला मणी मिळतात. आणि एकदा मणी मिळाले तर शेवटपर्यंत ते जातात. शेवटपर्यंत मणी साथ देतात. सोनं काढून घेतलं जातं तेवढेच मणी देतात. ते जर सोन्याचे केले तर ते काढून घेतात. लोक फार अवघड आहे महाराज. मरत्या वेळेला सोनं काढतात, फक्त काळे मणी ठेवतात. आणि ते काळे मणी जर सोन्याचे असेल, त्या 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 पाकळ्या सोन्याच्या असेल, माणसं ते सुद्धा खरं सांगा खरं की नाही सरपंच साहेब, काढून घेतात. माझा मुद्दा असा आहे विनेकरी, मुद्दा असा आहे, असा काय विनेकरी बघा ना, कंबर बांधून टाईट फिट आहे. वा असे विनेकरी कदीमचे धन्यवाद बरं का बाबा, सुंदर. नाही तर कधी कधी विना सुद्धा, आता मी मुंबईला कीर्तनला गेलो की पॅन्टवर विनेकरी असतो, त्याला विलाजच नाही. काय त्यांना म्हणाल अहो ही कोणती पद्धत? ते म्हटलं आधुनिक टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आधुनिक टेक्नॉलॉजी महाराज. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पॅन्टवर असला काय कसे असलं तर हरकत नाही, अंतकरण शुद्ध असावा. पण वारकरी वेश असेल तर पवित्र होतो माणूस, ध्यानात ठेवा. हा वारकरी वेश, हा माझा मुद्दा, वारकरी वेश, वारकरी चांगली गोष्ट आहे. विनेकरी धन्यवाद. तुळशीवाल्या तुम्हाला धन्यवाद. तुळस बघायला किती सुंदर आहे. तुळस पाहिलं की पुण्य प्राप्त होतं. तुळस माता तू पतिवर्ता माझ्या अंगणात, अरे घालीन पाणी वंदिन चरण पूर्वी मनोरथा. तुळस माता तू पतिवर्ता माझ्या अंगणात, घालीन पाणी वंदिन चरण पूर्वी मनोरथ. तुळशी श्री सखी शिवे पापरणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. शास्त्र सांगतं तुलसी श्री सखी शिवे पापहरणी पुण्य दे, नमस्ते नारदनुते नमो नारायणी प्रिये. हे शास्त्र आहे. आणि आमच्या महिलांचं भक्तिगीत आहे. तुळस माता तू पतिवर्ता माझ्या अंगणात, घालीन पाणी वंदिन चरण पूर्वी मनोरथ. माझे मनोरथ पूर्ण कर. आणि संतांचं वचन महाराज असं आहे, तुळस पाहिल्यावर काय होतं महाराज, तुळशीचं दर्शन घेतल्याने काय होतं महाराज. सकाळी उठल्या उठल्या तुळस जर बघितली ना, तुळशीला वंदन जर केलं ना महाराज, प्रातकाळी दरुशन, प्रातकाळी दरुशन, प्रातकाळी दरुशन, प्रातकाळी दरुशन, प्रातकाळी दरुशन, प्रातकाळी कडे कोटी पुण्ययाज्ञा, कडे कोटी पुण्ययाज्ञा, प्रातकाळी दरोजना, प्रातकाळी दरोजना, कडे कोटी पुण्ययाज्ञा, कडे कोटी पुण्ययाज्ञा, प्रातकाळी दरोजना, सकाळच्या वेळेला दर्शन घडावं, हे नामदेवाच्या गाथेतले प्रमाण आहे. प्रातकाळी दर्शन गडे कोटी अश्वमेध यज्ञ, एक यज्ञ नाही कोटी यज्ञ घडतात सकाळी तुळशीचं दर्शन घडलं तर. म्हणून आमच्या माता बहिणी रोज पाणी घालता की नाही?
नाही हो म्हणा नाही द्या हो म्हणा जेवण आहे का हो सर्वांना आहे नाही मग तुम्ही आळसले म्हणे कशी झाले असे सगळ्यांना जेवण आहे जरा निदान निदान तुम्ही जाऊ दे आपलं आपलं घेऊ धोकून बरं का? जेवण आहे ना आम्हाला डबा दिला बरं कल्पना करा प्रातकाळी दर्शन गडे कोटी पुण्य यज्ञ मग दर्शन तुळशीचे घेतलं की कोटी पुण्य यज्ञ घडतं मग एक यज्ञ करायचा असेल तर किती अवघड आहे म्हणते संसारी जन्मी जय यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर मनोहर स्वर्ग सुख भोगण्याकरता स्वर्गातून इथे यावं लागतं आणि मग मात्र ते पुण्यमासा ते पुरींद्र लोके ते पुण्यमासा ते सुरेंद्र लोके मशनंती दिव्यान दिवदेव भोगान मग तिथे दिव्य भोग भोगता येतात पण तिथून इथं आल्यानंतर शिने पुण्य व्रते लोकम इशंती एवं त्रयी धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते बरं का लभंते कामा पण गतागतम तम कधी आहे ते पुण्य संपल्यानंतर मग तया पुण्याची पावटी सरे सभेच इंद्रपणाची मधी नको युट्यूब चालू आहे ना कल्पना करा सभेच इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोकात यावं लागतं जरा विचार करा ते पुण्य आम्हाला प्राप्त करण्याकरता इथं यावं लागतं मग इथूनच पुण्य कमावता येत असेल कराळे पाटील तर आम्ही यात्रा केली पाहिजे देवाला गेलो पाहिजे तीर्थयात्रे सुखे तीर्थयात्रे सुखे वाचे विठ्ठल नाम वाचे विठ्ठल नाम संता संगे सेवू संता संगे वासुदेवा धनिवारी वासुदेवा धनिवारी सुखे सेवू ब्रह्मानंदा सुखे सेवू ब्रह्मानंदा तीर्थयात्रेनंतर गेले ठीक आहे मी पहिलं घेतलं तुम्ही दुसरं घेतलं हरकत नाही माझा मुद्दा शब्दार्थाशी होता तुम्ही भावार्थकडे गेले कारण एका प्रमाणाला 4 अर्थ असतात लक्ष्यार्थ वाच्यार्थ भावार्थ आणि गुणार्थ मग आपण बघतो फक्त भावार्थ कधी कधी काय होतं महाराज कीर्तनामध्ये अशी परंपरा आहे बरीच प्रमाण असेल पदराला धरून कोसोड काना पदराला धरून कोसोड जाऊन सांगेन नंद मामुजीला जाऊन सांगेन नंद मामुजीला मोडेन तुमची खोड काना पदराला धरू नको सोड काना पदराला धरू नको सोड ए काना धरू नको मग पदर जर शब्द पाहिला तर साडीचे येतो की नाही मग साडीचा पदर भगवान परमात्मा हे सामान्य भाषा आहे शब्दार्थ झाला महाराज बरं का सवय बाबा शब्दार्थ म्हणजे साडीचा पदर पण भावार्थ म्हणजे हृदय भक्तीचा पदर भगवान परमात्मा ज्याची भक्ती चांगली असेल त्यालाच धरतो आणि त्यालाच घेऊन जातो आणि आम्ही त्याला विनंती करतो भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा थाता कटी कर ठेवून या त्याच्या पायी घाला मिठी मुलने गाज बरं भाव एकासाठी हे सगळे प्रमाण पाहता येईल मग त्याला आम्ही तो घेऊन जाणार आहे हाताला धरून नेणार आहे ना त्याला आम्ही विनंती केली पाहिजे माझा मुद्दा असा आहे की आम्ही या ठिकाणी हे सगळं करता बाबा रे पुण्य कमवायचं असेल तर भक्ती केली पाहिजे पुण्य कमायचं असेल भजन केलं पाहिजे पुण्य कमायचं असेल अन्नदान केलं पाहिजे आणि पुण्य कमायचं असेल तीर्थयात्रा केली पाहिजे आणि तीर्थयात्रा केल्याशिवाय पुण्य मिळत नाही आणि तीर्थयात्रा संत सानिध्यात केली पाहिजे नाहीतर मग एरवी गेले तर तो काय होतं महाराज तीर्थे धोंडा पाणी तीर्थे धोंडा पाणी तीर्थे धोंडा पाणी तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी देव रोकडा देव रोकडा सज्जने देव रोकडा सज्जने मला रोकडा सज्जने देव रोकडा सज्जने तीर्थे धोंडा पाणी 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 देव रोकडा सज्जने
पाणी देव रोकडा सज्जने. मग एरवी संत नसेल तर मनोरंजन होईल, ते महात्मे कळत नाही. आणि जोपर्यंत तीर्थाचं महत्व कळत नाही तोपर्यंत तिथे जाऊन समाधान बांद्रे पाटील होत नाही. कल्पना करा, समाधान करायचं असेल तर स्थान महात्मे कळायला पाहिजे. नाहीतर मग काय हो, इथले दगडाचे देव तिथले दगडाचे देव, आमच्या गावातलं पाणी ते नदीचं पाणी असं होईल. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. सज्जनाच्या संगतीत यात्रा करावी. आणि यात्रा करायची असेल यात्रा करायची असेल तर यात्रा कधी करायची आहे बर का? जवळ सकळा शीत आहे, जवळ सकळ शीत आहे, हात चालावया माये, हात चालावया माये. तव तू आपुले सोयीत पाहे, तव तू आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकुनो, तीर्थयात्रे जाय चुकुनो, तीर्थयात्रे जाय चुकुनो. जवळ सकळा शीत आहे, जवळ सकळा शीत आहे, जवळ सकळ शीत आहे, जवळ सकळ शीत आहे. तीर्थयात्रा कुठपर्यंत करायची महाराज? जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये. ज्याचे हातपाय चांगले आहे, हातपाय चालतात तोपर्यंत. तव तो आपुले सोयीत पाहे रे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. जा तोपर्यंत हातपाय चालतात. आणि एकदा जर हातपाय थकले मग यात्रा होणार नाही, ते पुण्य कमवता येणार नाही. आणि ते पुण्य जर कमवलं नाही तर आमचं जीवन सफल होणार नाही. मग पुण्य कमवण्याचे यात्रा साधन नामस्मरण आहे, अन्नदान आहे, दान द्रव्य आहेत, जे काही करता येईल. आणि नामस्मरण आहे. आणि नामस्मरण जर तीर्थयात्रेत घडलं तर डबल पुण्य होतं. एरवी घडलं तर पुण्यच होतं, पण तीर्थयात्रेत घडलं तर डबल पुण्य होतं. म्हणून संतांच्या सांगती जाऊन विठ्ठलाचं भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आणि असं चिंतन घडल्याशिवाय भगवंत भेटत नाही. मग अशा गोपिका भगवंत परमात्म्याच्या चिंतनात रंगलेल्या, त्या गोपिका काही सामान्य होत्या का हो? त्या गोपिका सामान्य नाही महाराज. माझे गुरुवरे नारंगिरी बाबा म्हणायचे, तुम्हाला कृष्ण कळणार नाही, गोपी कळणार नाही, गवळणी कळणारच नाही. मग गवळणी जर कळाली नाही तर कृष्ण कधी कळायचा आहे? राधा आणि कृष्ण म्हणलं की नको तो भाव आपल्या डोक्यात येतो. काय कळायचंय आपल्याला? राधा कशी कळायची, कृष्ण कसा कळायचा आहे? त्या गवळणी सामान्य नाही. गवळणी कशा होत्या ऐका आता. मायबापांनो, कबीर महाराजांना एकाने विचारलं, काय महाराज, सोर लावा, काय महाराज तुमची कीर्ती एवढी झालेली आहे, काय मोठा अधिकार आहे तुमचा, आणि एवढा मोठा तुमचा अधिकार आहे. कबीर महाराज, तुमच्यासारखे संत आम्हाला भेटले, काय हो अधिकार महाराज, जवळ घ्या. मला स्वराची आवड आहे जरा, काही नसती मला लागत. हरी हरी राम सीता राम हरी हरी त्यांना कळलं, बाकी तुम्हाला कळलं ना. हा रामकृष्ण हरी. चला काय सांगत होतो मी? कीर्तन. तुम्ही सोबई महाराज जर असं केलं तर कसं जमायचं कीर्तन? बरं ठीक आहे, कीर्तनला चालू आपण आता. आता ऐका माझा मुद्दा काय होता हो? म्हणजे हाय कीर्तनात आपण कीर्तन. कबीर महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज काय अधिकार आहे तुमचा? कबीर महाराज म्हणाले, जे मोठे संत असतात ते स्वतःला मोठं मानत नसतात. लक्ष देऊन ऐका. मोठे संत असतात ते स्वतःला मानत नसतात, स्वतःला मोठं समजून घेत नसतात, तेच जगात मोठे असतात. माझे गुरुवरे नारंगिरी बाबासारखा कोणीच मोठा नव्हता, तरी ते म्हणायचे आम्हाला काही कळत नाही. ऐकताना आम्हाला काही कळत नाही ते असे म्हणायचे. आम्ही ज्यांच्या सानिध्यात 12 वर्ष जय सानिध्य मिळालं, नारंगिरी बाबांची सेवा केली, आम्ही पाहिलंय. बाबा म्हणायचे आमच्याकडे येऊ नका, कीर्तन कोणाचे करून घ्या. अशी जी पूर्णत्वाची अवस्था प्राप्त झालेली होती ते नारंगिरी महाराजांची. अर्थात जे पूर्ण संत असतात. कबीर महाराजांना लोकांनी विचारलं, काय महाराज अधिकार आहे तुमचं? काम सगळं देव करतो. कबीराच्या मागे शेले विणे, शेले विणण्याचं काम देव करतो, कपडे विणू लागायला देव येतो, काय अधिकार कबीर महाराज तुमचा? तुम्ही कबीर मोहमीन लतीफ मुसलमान सेना नावे जाण विष्णुदास, हे सगळे विष्णूचे भक्त आहेत. तुम्ही कबीर महाराज काय कीर्ती तुमची? मग कबीर कबीर ज्यावेळेस वर्णन सुरू झालं त्यांनी एकच सांगितलं, अरे कबीर कबीर क्या कहते हो,
कबीर महाराज म्हणतात अरे माझं काय वर्णन करतात. कबीर कबीर क्या कहते हो जाव जमुना के तीर. अरे माझं काय वर्णन करतात. कबीर कबीर क्या कहते हो जाव जमुना के तीर. एक एक गोपी मेरे बह गए कोटी कबीर. कबीर रे बह गए कोटी कबीर. ते म्हणतात अरे मला काय वर्णन करतात. माझं काय. माझ्यासारखे कबीर त्या यमुना नदीच्या काठावर जाऊन वृंदावनामध्ये जा, गोकुळात जा, एक गोपी जर पाहिली आणि तिची भक्ती प्रेम पाहिलं तर माझ्यासारखे कोटी कबीर वाहून जातील. हे कबीर म्हणताय. लक्षात येतंय का. कबीराचं वाक्य आहे. मग त्या गवळणी कशा असतील. त्या गवळणी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायच्या. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद. सर्वजन मनात टाळी वाजवा. राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधा. सगळे म्हणा, सगळे टाळी वाजवा. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. हरि गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. त्या गोपिका चिंतनात राहायच्या. श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद 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 जय जय गोपाल गोविंद. त्या भावनेने भक्तीने गीत गायच्या. रात्रंदिवस चिंतन. चिंतनात ते रंगलेल्या गोपिका, भगवंताला कंठात धारण केलेल्या गोपिका. परिणाम काय झाला. तुकोबाराय म्हटले जगात त्यांचा प्रकाश पडला. कशामुळे. त्या कंठामध्ये कृष्णाला धारण केलं, मनामध्ये धारण केलं आणि कंठाने त्या ठिकाणी जप करू लागल्या. जगात त्यांचा प्रकाश पडला. जे भक्त कंठात कृष्णाला धारण करतात जगात त्यांचा प्रकाश पडतो. त्यांची कीर्ती त्यांच्या पुढे पळते आणि मग ते लोक आपल्याला मिळालेलं जे सुख आहे, आपल्याला मिळालेला जो असणारा परमार्थ आहे तो आधी प्राप्त करतात आणि मग इतरांना देतात. सेवितो हा रस मग वाटितो अनेकाला वाटतो, पण आधी सेवन करतो, आधी प्राप्त करतो, मग इतरांना देतो. तसंच आहे कालारूपी धन, ज्ञानरूपी धन ज्यांना प्राप्त झालं त्यांनी आपल्या जवळ ठेवलं नाही. मग काय केलं. काला वाटो एकमेका. 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 काला
सर्वांनी वरात करा. विडोबा रखुमाई 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 कंठे धरेला कृष्णमुनी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. मग वैष्णवाला जो काला मिळाला तो वाटला. त्याला काला समजून घ्या. काला नेमकी काला नेमकी काय हो? दही आणि लाही एकत्र केली की झाला काला. मग एवढा सोपा जर काला असता तर आपल्या घरी दही नाही का? आपल्या घरी लाही नाही का? मग आपल्या घरी दही आहे, आपल्या घरी लाही आहे, रोज काला केला असता ना. म्हणजे निस्ती लाही आणि निस्त दही मिळून काला होत नाही हे निश्चित झालं. नीट लक्ष द्या. मग दही आणि लाहीचाच काला आहे ते तर आपल्या घरी आहे. मग रोज आपण काला केला असता. त्याला 38 वर्षाची इथे परंपरा कशाला सुरू झाली असती? काय करायचं? दही लाही एकत्र करायचं, रोज काला खायचा, असं नाही चालत. ते दही कोणतं आणि ती लाही कोणती हे समजून घ्या. जोपर्यंत दही समजत नाही आणि लाही समजत नाही तोपर्यंत काला कळत नाही. नीट ऐका माय बापांनो. प्रेमाचं दही आणि भक्तीची लाही एकत्र आली की मग काला होतोय. ध्यानात ठेवा. जोपर्यंत प्रेम आणि भक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत काला होऊ शकत नाही. दुसरा अर्थ असा आहे, नामाचं दही आणि ज्ञानाची लाही एकत्र येत नाही तोपर्यंत काला होत नाही. नाम आणि ज्ञान एकत्र आलं पाहिजे, भक्ती आणि प्रेम एकत्र आलं पाहिजे, तेव्हा काला होतो. आणि ज्यांना नाम मिळालं, ज्ञान मिळालं, प्रेम मिळालं, भक्ती मिळाली आणि मग जे कळालं मिळालं ते लोकांना दिलं पाहिजे. काला वाटू येत नाही. मिळालेलं जे आहे ते ज्ञान एकत्र झालं. ज्ञान, प्रेम, भक्ती, लाही आणि मग ते मिश्र करून इतरांना द्या. आधी तुम्ही नाम घ्या मग द्या. एखादा नावच घेत नसेल म्हटले देवाचं नाव घ्या, त्याचं कोण ऐकणार आहे? एखादा पंढरपूरला जातच नसले म्हटले पंढरपूरला जात, त्याचं कोण ऐकणार आहे? एखादा तीर्थयात्रा करतच नसेल म्हटले तीर्थयात्रेला जात, त्याचं कोण ऐकणार आहे? तुम्ही गेले का? एखादा अन्नदान करतच नसेल आणि त्याला म्हटले तुम्ही करा, तुम्ही केलं का? आधी करत नाही आणि मग दुसऱ्याला सांगून ते करत नाही. आपण आदर्श व्हावा लागतो तेव्हा. महाराजांना पक्वाद चांगला येतो म्हणून महाराज सांगू शकतात, अरे पक्वा शिका पोरं, शिकायचंय ना, पक्वा शिकायचं का नाही, शिका. हा, त्यांना येतो म्हणून सांगू शकतात. नसलं तर काय सांगणार? एखादा दुसरा उठावा, अरे पक्वाद काय 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 पक्वाद आहे, पण त्याला कळलं तर ना. काय चाल, काय राग, वा वा, काय राग, रागाचा राग तरी कळायला पाहिजे. काही लोकांना बरेच राग येतो पण रागच कळत नाही. बरं का?
अरे राग कळण्याकरता अनुराग आला पाहिजे, अनुराग प्राप्त झाला पाहिजे, तेव्हा तर रागाचा आनंद मिळतो. ऐकताय ना आपण मायबापांनो? या सगळ्या गोष्टी करता करता आमचं जीवन सफल करायचं आहे, जीवन धन्य करायचं आहे. धन्य जीवन करण्याकरता आम्हाला जे मिळालं ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. म्हणून काला वाटू एकमेका, पण वैष्णवनिका संभ्रम. वैष्णवच पाहिजे, त्याच्यात संभ्रम नको. जे वैष्णव आहे ते वेगळेच असतात, त्याचं अवमंडळ वेगळं असतं. वैष्णवाचं प्रेम देवावर असतं. वैष्णव म्हणू जया, वैष्णव म्हणू जया, वैष्णव म्हणू जया, वैष्णव तो जया. अवघी देवावरी माया, 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 अवघी देवावरी माया. वैष्णव तो म्हणू जया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. तो वैष्णव आहे. वैष्णव म्हणू जया, अवघी देवावरी माया. देवावर प्रेम असावं, देवावर भक्ती असावी, देवावर निष्ठा असावी, आणि त्याची माया संसारात नसावी, देवावर असावी, त्याला वैष्णव म्हटलेलं आहे. मग त्याला काला देवा, संभ्रमात राहू नका. वैष्णवनिका संभ्रम, काला वाटू एकमेका, कंठी धरला कृष्णमणी, कृष्णमणी कंठी धरला. अर्थात नामस्मरण केलं, देव मिळाला, आणि मिळालेला देव कळाला, आणि कळालेला देव मिळाला, आणि मग तो लोकांना दिला. कळलं गप्पा? उलट पलट तिथेच चाला. काय होतं महाराज, घेऊन द्यायचं आहे. आधी तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर बाजारात जावं लागेल, घ्यावा लागेल, आणि मग दुसऱ्याला द्यावा लागेल. कळलं गप्पा? आता बाजारच होता ना आज महाराज इथे, त्याच्यामुळेच लेट झालं ना, हरकत नाही बरं का. जगाच्या बाजारे सर्व काही मिळेल, सगळं मिळतं महाराज इथे. आता ज्याला जे पाहिजे ते घ्या. असो, मग तो काला इतरांना वाटला पाहिजे. बरं, काला वाटायचा अधिकार कोणाला आहे? संतांना. काला देण्याचा अधिकार कोणाला आहे? संतांना. काला करण्याचा अधिकार कोणाला आहे? संतांना. काला करीती संत जन. दुसऱ्याला जमणार नाही, दुसऱ्याला अधिकार नाही, दुसऱ्याला ती योग्यता नसल्यामुळे ते कळतच नाही, मिळतच नाही, अधिकारही दिलेला नाही. मग काला करीती संत जन. मग महाराज तो काला आमच्या संतांना मिळालेला, तो कळालेला, प्राप्त झालेला, तो इतरांना देतात. पण इतरांना देत असताना काही अहंकारी, काही अभिमानी, काही घमंडी लोक जर आले तर त्यांना तो काला देऊ नका, देवाने सांगितलं. मग अहंकारी देव स्वर्गातले काल्याच्या दिवशी आले, पण ते मासे होऊन यमुनीत गेले. भगवंताने सांगितलं, काल्याच्या विषे देव जळी झाले मासे. जळी मासे झाले असेल तर त्या जळामध्ये मासे देव झालेले आहे ना, त्यांना देऊ नका. मग त्यांना काय करा? तिसरं चरण. वाकोलिया ब्रह्मादिका, वाकोलिया ब्रह्मादिका, ओ वाकोलिया ब्रह्मादिका, ब्रह्मादिका, वाकोलिया ब्रह्मादिका, ओ वाकोलिया ब्रह्मादिका, वाकोलिया ब्रह्मादिका, वाकोलिया ब्रह्मादिका, वाकोलिया ब्रह्मादिका, ओ
काय बापांनो, तो काला आम्हाला मिळालेला, पण ब्रह्मादिक इतर जे देव अहंकारी अभिमानी माशे झाले पण वारकरी झाले नाही, माशे झाले पण कीर्तनात आले नाही, माशे झाले यमुनेत गेले पण ते गोपाळात मिक्स झाले नाही. मग गोपाळात येत नाही, भजनात येत नाही, भक्तीत येत नाही, त्यांना वाकल्या दाखवा, वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकात दाखवू. मग उत्तम लोकांना वाकल्या दाखवण्याचं काम केलं आणि तो काला कुठे झाला महाराज? इथे झाला. तुका म्हणे भूमंडळी, 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 आम्ही बळी विरगाड काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, आम्ही बळी विरगाड, आम्ही बळी विरगाड काला वाटू एकमेका, काला वाटू ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तो काला इतरांना मिळत नाही, इतरत्र मिळत नाही, तो वैकुंठातही मिळत नाही, तो भूमंडळातच होतो. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे, आम्हाला मिळाला काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे ठेवला. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ संपला. अगदी 5 मिनिटात काल्याचा प्रसंग. कारण काल्याचं कीर्तन म्हटलं तर चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. मग गोकुळात देवाने चरित्र केलं. आता त्या लीला अगदी 5 मिनिटात बघू. महाराज मंडळी मला मदत चांगली करतील. आता त्या लीला बघत असताना काय काय केले महाराज? रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत रंगणी, चोरीत लोणी धावून धरती गवळणी, धावून धरती गवळणी, बांधित चरणी राणी यशोदे केले हरी कृष्ण आळवा, आळवा परतुनी मागे धावा, कृष्ण आळवा, आळवा परतुनी मागे धावा, कृष्ण आळवा, आळवा परतुनी मागे धावा, कृष्ण आळवा, आळवा परतुनी मागे धावा. चोऱ्या सुरू झाल्या महाराज. रांगत रंगणी चोरीत लोणी, दावणी धरीती गवळण्या. महाराज तेव्हा भगवान परमात्मा लीला करायला लागला. मग लीला करत असताना अनेक प्रकारच्या खोड्या यायला लागल्या. तिसरी आली धावणी, बाई यांनी काय केली करणी, पतीची दाढी आणि माझी वेणी, दोहीची गाठ बाई देऊने. गाठबाई कोणाची सुटे ना, गाठबाई कोणाची सुटे ना, गाठबाई कोणाची सुटे ना. येशुदे हरी बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना. कुटुंब सोसू भिंगाणा, कुटुंब सोसू भिंगाणा, कुटुंब सोसू भिंगाणा, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, बाळ तुझा काना. ए येशुदे तुझा बाळ फार खोड्या करतो. तिसरी आली धावणी, याने बाई काय केली करणी, पतीची दाढी आणि माझी वेणी, दोहीची गाठ बाई देऊनिया.
गाडबाई कोणाशी सुटेना, गाडबाई कोणाशी सुटेना, गाडबाई कोणाशी सुटेना. ए शुदेव बाळ तुझा काना आला खोड्या करायला. आणि मग कृष्णा अरे फार खोड्या करतो. अरे असं नको रे करू कृष्णा तुला. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. ए कृष्णा आता तुला सांगते बाळा. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. जाऊ नको कुणाच्या घरी. आईने सांगितलं जाऊ नको. कारण गवळणी आल्या आणि गराने सांगू लागल्या. गवळणी गराने सांगते यशोदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. गवळणी गराने सांगते यशोदेशी, दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका हा कानाबाई तुझ्या तुला गोड वाटे, याच्या पुढे सांगू किती महीपत्र सिंधू आटे. गवळणी गराने सांगते यशोदेशी. अनेक प्रकारच्या गळ्याने सांगायला आल्या. आणि मग माई म्हणाली अरे कृष्णा फार खोड्या झाले रे. खोड्या करतोस ना आता मात्र आता उद्यापासून शाळेत जा. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. ए कृष्णा उद्या तू रानात जा. रानात म्हणजे गाई चारायला शाळा म्हणतात. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे घेऊन सारे गोपाळ रानात या. ए गोपाळ रानात या, 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 गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, 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 काय गाया निघाल्या महाराज. आहाहा. सगळे एवढे धावत आले होते. वा वा वा. 1 वाजला तरी त्यांना भान राहिला नव्हतं हो. सगळे गाया घेऊन रानात आले महाराज. आणि गाया घेऊन आल्यानंतर महाराज बराच वेळ गेला आणि खेळ सुरू झाले. पोर हमा भात मडी भाजे तमामा, पोर हमा भात मडी भाजे तमामा, पोर हमा भात मडी भाजे तमामा, भाजे तमामा. हरी दांडू चेंडू लगोरी नाना पैरी खेळ पाणी येला.
दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू सगळे खेळ खेळून घेऊ. त्रिगुण खेळ मांडू खेळ दांडू पोर खेळ व्यक्ती दांडू खेळ व्यक्ती दांडू पोर खेळ व्यक्ती दांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू 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 धन्यवाद. सगळ्या प्रकारचे खेळ झाले. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अरे खेळ इटू दांडू पोरा, खेळ इटू दांडू पोरा, खेळ इटू दांडू. बस सगळे खेळ झाले. इटू दांडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचते वैष्णव भाई रे. अनेक प्रकारचे खेळ झाले. आणि मग कृष्णाला देवाला गोपाळाने सांगितलं, देवा अरे आता भूका लागल्या, खांदी भार पोटी भूक, आता काय कीर्तनाचं सुख, खेळायचं सुख. आता देवा अरे खेळ मोडाबा फरते, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, तो काला तिथे झाला. तोच काला आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे. हा काला प्राप्त झाल्यानंतर जन्म मृत्यू पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर पूर्णत्वता प्राप्त होते. अशा अर्थाची ही गवळण आपल्या पुढे मांडली. काल्याचा प्रसंग आपल्या पुढे मांडला. पुनश्च सालाबाद प्रमाणे टाकळी कदम या ठिकाणी आपण बहु संख्येने जमतात आणि गेले 38 वर्ष पूर्ण झालेली आहेत. समस्त आयोजक संयोजक मंडळी आपण एवढा चांगला कार्यक्रम करतात. मी समस्त गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या हाताने सेवा घडते. सगळ्या गावकरीला, आयोजकाला, सप्ताह कमिटीला मनापासून धन्यवाद. अशीच सेवा अविरत अखंडपणे आपल्या हाताने सदैव घडत राहावी ही नाथांच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च जाता जाता अडबंगनाथ संस्थानला आपण सर्वजण मागच्या वर्षी आले होते. धर्मनाथ बीज उत्सव सोहळा असतो वार्षिक. 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये 9 दिवस यज्ञ आहे. नामयज्ञ. महाराष्ट्रातील कीर्तनकाराची कीर्तन आपण 1 दिवस तरी त्या ठिकाणी दुपारी 2 ते 4 कीर्तन असतात आणि महाराष्ट्रातले सर्व मंडळी येत असतात. आपणही या महाराज एक दिवस भेट द्यायला. 4 ते 12 कालखंडामध्ये दुपारी 2 ते 4 कीर्तन. सकाळी दिवस उगला की कार्यक्रम सुरू आणि दिवस माळला की संपला. कितीही लोक आले, सगळ्या लोकांना जेवणाची व्यवस्था असते. स्त्री पुरुष एकत्र येऊन नवनाथ पारायण त्या ठिकाणी होत असतं. आणि अडबंगनाथाची पवित्र तपोभूमी, राम आसुरीची शिळा आणि त्याच ठिकाणी हे संस्थान भामानगर, भामाठाण तालुका श्रीरामपूरमध्ये. आपण नक्कीच लाभ घ्या. सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम. विठाला जय जय. जय विठाला